खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाडे लावा झाडे जगवा ही चळवळ चालू आहे, परंतु एकीकडं म्हणजे कधी लाईटच्या नावानं तर कधी म्हणजे झाडं तोडल्या जातात तर कधी रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये. परंतु जे शहरामध्ये आज झाडं जिवंत राहिलेले आहेत त्या झाडांनासुद्धा एक मन असतं, त्यांना संवेदना असते, परंतु त्यांची वेदना माणसाला कळत नाही. रस्त्याच्या कडेला दुकानाच्या समोर अनेक ठिकाणी झाडांना खिळे ठोकले येतात कारण ह्याच्याकडे लक्ष नाही. म्हणजे असं वाटतं की बाबा ही आपली प्रॉपर्टी, परंतु ही निसर्गाचा श्वास आहे, भुकेल्यांचा घास आहे. आणि हे जर संपलं तर मला सांगा आपल्याला वनवास भोगायची पाळी आलेली. हे जर नाही थांबलं तर मला वाटतं खूप अवघड होणार आहे. आणि म्हणून ही झाडांना जी खिळे ठोकतात, झाडांना जी वेदना देतात, झाडांना जी छळतात, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं आमचं वृक्षमित्र अभियानच्या वतीने मागणी आहे. कारण यापूर्वीही सरकारला मागणी केली होती की जे झाडांना खिळे ठोकतात, जे बॅनर लावतात, जाहिराती करतात, त्या जाहिरातीच्या म्हणजे माध्यमातून झाडांना त्रास देतात, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलेली, परंतु त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. येत्या अधिवेशनमध्ये हा आम्ही विषय घेणार आहेत. तरी मला या प्रसंगी हेच सांगायचं आहे आपल्या माध्यमातून की झाडांना जे खिळे ठोकतात त्यांच्यावर तात्काळ कारवाई नाही केली तर वृक्षमित्र अभियानच्या वतीनं आम्ही आंदोलन करू.